श्री स्वामी समर्थ सर्वांना. हे बघा आज आम्ही भजी बनवते सोयाबीनची. हे बघा मी नाही बनवत आहे, आज माझे साहेब बनवत आहेत. ओवा टाकलं आहे, सोयाबीन आहे, सोयाबीनमधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता हिंग टाकूया थोडासा. इकडे मी तेल गरम करत ठेवायला सांगितलं आहे. हिंग, हळद, मसाला, बस. गरम मसाला थोडासा, गरम मसाला घ्या थोडासा. त्यांना ॲक्च्युली येत नाही, सांगते मी. जिरा पावडर थोडीशी आणि धना पावडर थोडी. हां घ्या अजून, घ्या धना पावडर घ्या अजून थोडी, घ्या ना थोडीशी. हां मीठ टाका. आणि हे बघा भांडी घासणं चालू आहे आमच्या साहेबांचं. छोटे साहेब आमचे भांडी घासतात. बाबू काय करतोय? हां तेवढं टाका. मीठ, बेसनला चम्मच घ्या काढायला. बाबू तो नळ चालू कर, त्याचा डबा पुढे करा, पडेल नाही तर तो. हा नळ चालू करा. हा 2 चम्मच तांदळाचा पीठ कुरकुरीत होण्यासाठी. बस खूप झालं. आणि बेसन पीठ 4 चम्मच. एवढी भरू नका, 3च टाका, खूप भरल्यात. त्यातच ठेवा लागली तर. कोथिंबीर धुवा आणि चिरा आणि मग टाका याच्यामध्ये. आता आपण मिक्स करूया, मग भेटूया. मिक्स करा व्यवस्थित. मिक्स करतायत. थोडंसं पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून ती कोटिंग सर्वीकडे लागली पाहिजे. थोडं थोडं टाकूया, जर लागलं तरच, नाही तर मग कसं ते सोयाबीनला पण पाणी असतं ना. आणि हे आमचं काय चाललं आहे मला पण नाही कळत आहे. कपडे धुत आहेत, वाटीमध्ये कपडे धुतो आम्ही. बघू. हे बघा झाले मिक्स. आता आपण त्यामध्ये टाकूया एक सोडा, सिंगल टाका टाका. झाले गरम. टाका पटपट, टाका पटपट. हां एक सिंगल सोडा.